रिसोड इथं वधूवरांच्या हस्ते वटवृक्षारोपण कार्यक्रम। आजच्या काळात विवाह सोहळा हा फक्त मुलामुलींकरता नव्हे तर दोन्ही परिवारातील संपूर्ण सदस्यांकरता आनंदाची पर्वणी आहे असं म्हणणं वावगं होणार नाही। नवदाम्पत्याचा भावी संसार सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावा याकरता चालत आलेल्या अनेक सामाजिक व धार्मिक परंपरेची पूर्तता केली जाते। सामाजिक व सनातन धर्म टिकवण्याच्या दृष्टिकोनातून सदरहू परंपरा चालू ठेवणे व आजच्या पिढीला त्याची जाण करून देणं ही सर्वांकरता अभिमानाची बाब आहे। श्रीमद भगवद्गीतेनुसार संसार हा परिवर्तनशील आहे। त्या अनुषंगाने वृक्षारोपण व त्याचे संगोपन हा सामाजिक व धार्मिकतेचा एक महत्त्वाचा भाग समजून श्री संत सातारकर महाराज संस्थान रिसोड इथं वर चिरंजीव शुभम मुलंगे व वधू चिरंजीविनी सौभाग्यकांक्षिणी ओमश्री वाकोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी केले। कार्यक्रमाकरता दत्तारावजी देशमुख अध्यक्ष, राजकुमार काळबांडे सचिव, श्री संत सातारकर महाराज संस्थान रिसोड, डॉक्टर शुभांगी मुलंगे स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ महानगरपालिका पिंपरी चिंचवड पुणे, डॉक्टर राजेश्वर मुलंगे प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचं विश्लेषण करताना मुलंगे म्हणाले की लग्न सोहळ्यामध्ये प्रत्येक परिवार स्वतःच्या ऐपतीनुसार खर्च करत असतो। काही खर्च अर्थहीन असतात, पण हा एक वैयक्तिक प्रश्न आहे। ध्वनी प्रदूषणाचा विचार न करता 1-1 लाख रुपये खर्च करून डीजे वाजवला जातो। फटाक्याची आतषबाजीवर सुद्धा वारेमाफ खर्च केला जातो। क्षणिक सुख व मौज मस्ती म्हणून गल्लोगल्ली पेपर शॉटमुळे कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत, याचे कोणालाच भान उरलेलं नाही। त्या तुलनेत अगदी तुटपुंज खर्चात वधूवरांच्या पालकांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचं जर आयोजन केलं तर दोन्ही परिवारांची सामाजिक तसेच नैसर्गिक ऋणातून मुक्तता होईल हे निश्चित। त्यामुळे वृक्षारोपण व त्याचे संगोपन एक सामाजिक व धार्मिक दायित्व समजून प्रत्येक नवदाम्पत्यांनी एका देशी वृक्षाचं रोपण करून आपला देश सदा हरित करावा असा मोलाचा सल्ला उपस्थितांना देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता पूनम एसके, गणेश वाकुडे, नम्रता मिटकरी, ओम पेटकर, आरुष परमा, पुंडलिक वाघमारे, उमा घळे, आराध्या बोधेकर, श्रेया वाकोडे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले।